आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रवादी घोषणापत्राची या ठिकाणी घोषणा करण्यात आली। यामध्ये महायुती सरकारमध्ये आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण असेल, लेक लाडकी, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा योजना, बचत गटांचं 15,000वरून 30,000वरती केलेलं अनुदान असेल, लखपती दिदी योजना असेल, शेतकऱ्यांची वीज माफी असेल आणि या सगळ्यांबरोबर युवा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण भत्ता असेल, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून 25,000 औद्योगिक युनिटच्या माध्यमातून दरवर्षी 50,000 रोजगार निर्मिती असेल, ह्या सगळ्या योजना अत्यंत उत्तमरित्या यशस्वी केल्या आणि यामुळे खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातल्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा ग्रामीण भागातल्या वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनींसाठी ही योजना अतिशय उत्तमरित्या यशस्वी केली। यामध्ये 2,40,00,000 महिलांपर्यंत ही योजना पोहोचली। राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरकारच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारी ही यशस्वी झालेली उत्तमरित्या अशीची योजना आहे। यामध्ये कष्टकरी असतील, कामगार असतील, शेतकरी महिला भगिनी असतील, त्याचबरोबर मोलमजुरी करणारी असेल, कचरा काचा गोळा करणारी महिला भगिनी असेल, मंदिराच्या बाहेर फुलं विकणारी महिला भगिनी असेल आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारी, साफसफाई करणारी महिला भगिनी असेल, ज्यांच्या कुटुंबामध्ये सकाळचं जेवण केल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असेल, अशा या कुटुंबांमधल्या महिला भगिनींसाठी ही योजना आहे। त्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ या योजनेच्या माध्यमातून मिळाले। 5 हप्ते महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आज महायुती सरकारने घोषणापत्रामध्ये 1,500 रुपयाचा महिन्याचा हप्ता हा 2,100 रुपये होईल असं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं मनाला आनंद वाटतोय यासाठी की एक आर्थिक ताकद या माझ्या माईमाऊलींना मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून मुलामुलींच्या शिक्षणासाठीचं नियोजन असेल, त्यांचं घर चालवण्याचा खर्च असेल, त्याचबरोबर स्वतःचा वैद्यकीय खर्च असेल, आज महिला स्वतःच्या खात्यामध्ये जमा झालेल्या पैशामधून करतील आणि त्यांना एक आत्मविश्वास जगण्याचा पाठबळ या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होतो। आणि आता पैसे जे आहेत तुमच्या पक्षाकडून तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रकाशित केले, आता पैसे वाढवणार, तो कसं वाटतं? योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून विरोधक टीका करतात आहेत, कारण त्यांना अशी सुरुवातीला वाटलं की ही योजना फक्त जाहीर केली जाईल, पण जेव्हा प्रत्यक्षात योजना आली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाली त्यावेळेस विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की आजतागायत अशा पद्धतीची योजना आली नव्हती आणि ती यशस्वी झाली नव्हती। त्याच्यामुळे ही यशस्वी झालेल्या योजनेमुळे महिला भगिनींच्या गर्भाचा रंग लाल आहे, त्यांच्या सृजनतेचा रंग लाल आहे। त्याच्यामुळे जे 3 भाऊराये आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि अर्थमंत्री म्हणून ही योजना महाराष्ट्रात पोहोचवली ते आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून हे सर्व भाऊराया या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या पाठीशी आर्थिक पाठबळ देण्यासाठी ठामपणे उभे राहिले। त्याच्यामुळे आता विरोधकांना खऱ्या अर्थानं त्यांची पोटदुखी ही आहे की जनतेसमोर जाताना त्यांच्याकडे योजना नाहीत, त्यांनी केलेली कामं नाहीत, त्याच्यामुळे या योजनेवर टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची हा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे राहिलेला आहे। आणि आता त्यांना भीती वाटते की 2,40,00,000 महिला भगिनींपर्यंत ही जी योजना पोचली आहे त्या महिला भगिनीसुद्धा ह्या महायुती सरकारसोबत आहेत आणि त्याच्यामुळे आत्ता या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना एक धास्ती बसलेली आहे। म्हणून केवळ विरोधाला विरोध करण्याची त्यांची मानसिकता आहे। एकीकडे त्यांचेच आमदार स्वतःच्या मतदारसंघामध्ये ही जाहिरात लाडकी बहिणीची करतात, त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतात, पण माध्यमांसमोर दुतोंडी भूमिका घेऊन विरोध दर्शवतात। काही ठिकाणी ते कोर्टात देखील गेले, पण हायकोर्टाने देखील त्यांना चपराक दिली आणि सांगितलं ही योजना लोककल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे, त्याच्यामुळे ही योजना चालूच राहील। कोर्टाने देखील पेटाळलं आणि कोर्ट देखील महिला भगिनींच्या बरोबरीने ताकदीने उभं राहिलं आहे। त्याच्यामुळे आता विरोधकांवर नामुष्की आलेली आहे। काही ठिकाणी ते भाषणात सांगतात की आमचंही सरकार आलं तर आम्ही योजना वाढवून देऊ, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही विचारांचा ताळमेळ राहिलेला नाही आहे। एकीकडे टीका करायची, दुसरीकडे आश्वासनं द्यायची आणि तिसरीकडे स्वतःच्या मतदारसंघामध्ये योजना राबवायच्या, अशा पद्धतीने विरोधकांची पूर्ण खिचडी झालेली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास गमावलेला आहे। आलेल्या नैराश्यामुळे ते अशा पद्धतीची विधानं करतात।